नमस्कार शेतकरी मित्रांनो. इसाप ऑर्गॅनिकच्या 62व्या एपिसोडमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत. सेंद्रिय शेती पद्धती किंवा एकूण शेती पद्धती कोणत्या आहेत याचा आढावा आपण मागच्या एपिसोडमध्ये घेतला. आता या एपिसोडमध्ये थोडंसं लक्षात घ्या, विचार करा, अंतर्मुख व्हा, अभ्यासू वृत्ती ठेवा, चिकित्सक वृत्ती ठेवा की आपण ज्या पद्धतीने शेती करतोय तीच पुढे चालवायची का, तीच रिस्क पुन्हा घ्यायची आहे का आपल्याला. कृषीप्रधान देश म्हणतो आपण, कृषी व्यवस्थेवर सगळे अर्थव्यवस्था अवलंबून आहे. तरीही शेतीकडे, शेती क्षेत्राकडे, शेतकऱ्याकडे, शेतजमिनीकडे दुर्लक्ष होत आहे. दुर्दैवाने सत्य कोणाला नाकारता येत नाही. भारतातील शेती व्यवस्था किंवा शेती आज 3 प्रमुख गोष्टीवर अवलंबून आहे. त्याला 3M म्हणतो. 3M. नंबर 1 आहे एम म्हणजे मान्सून. मान्सून कधी खूप पडतो, कमी पडतो, भरपूर गॅप येऊन पडतो. यंदा तर मे महिन्यामध्येच मान्सून सुरू झाला आणि मान्सूनचा परतीचा पाऊस आता ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत चालू होता. सगळे मोसम बदलले. खरीप मोसम बदललाय, रब्बी मोसम बदललाय, उन्हाळी मोसम बदललाय. हे मान्सून जे आपल्या हातात नाही, अजिबात नाही. नंबर 2 आहे मजूर. मजुराची समस्या प्रचंड झालेली आहे. त्याच्यामुळं शहराकडे स्थलांतर होत आहेत ग्रामीण भागातले मजूर. कारण उत्पन्नच नाही ना, उत्पादनच नाही, परवडत नाही शेती, मग काय करायचं शेतात राहून, असं म्हणून बरेच जात आहेत. तर ते दुसरं एम म्हणजे मजूर. तिसरं म्हणजे मार्केट, जे आपल्या हातात अजिबात नाही. जे मार्केट आपण आपला माल आल्यावर जेव्हा कोसळतात भाव, हे सगळ्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. हे सुद्धा गोष्टी आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय गोष्ट आहे, आपण शेतावरचा खर्च कमीत कमी करायचा, रिस्क कमीत कमी घ्यायची, नुकसान जे प्रचंड होत आहे त्याच्या नुकसानाची तीव्रता कमी करायची. या गोष्टी आपण करू शकतो आणि या हिसाब पद्धतीमध्ये या तिन्ही गोष्टी साध्य होतात. यंदा आपण बघतो की अतिवृष्टीमुळं मराठवाडा आणि इतर याच्या ठिकाणी आपल्याला अतिशय शेताचं नुकसान झालंय. जमीन खरडून निघाले. जी जमीन तयार व्हायला हजारो वर्ष लागतात, वरचे 6 इंच 4 इंच जमीन व्हायला, ते खरडून गेलेले एका मोसम मध्ये, एका पावसामध्ये, 2 पावसामध्ये, अतिवृष्टीमध्ये. त्याची उत्पादकता पुन्हा कधी सुरुवात होईल ते सांगता येत नाही, त्यालाही बरेच वर्ष लागतील. अतिवृष्टीमुळे उभे असलेले पिकं, काढलेले पिकं, झाकून ठेवलेले सोयाबीनचे ढीक, अतिशय नुकसान झालेले लोक, अतिशय आक्रोश आपण पाहिला. ही सगळे नुकसान होणारी जी आपल्याला अनुभव आलेला आहे, त्याची तीव्रता कमी करण्याची ताकद इसाप पद्धतीमध्ये आहे. इसाप पद्धतीमध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे सॉइल सायन्स, क्रॉप सायन्स आणि अंतराळ विज्ञानाचे कॉस्मिक सायन्स, हे आपण जे बायोडायनॅमिक सायन्स, याचा एकत्रितपणे विचार केला तर अतिवृष्टी होऊन सुद्धा जमिनीतलं पाणी मुरलं जातं, जमिनीत वापसा लवकर येतो. वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये. बायोडायनॅमिक प्रिपरेशन्स हे जर जमिनीत वापरले तर ते प्रिपरेशन्स किंवा त्या निविष्ठा जे आहेत ते अवकाशातल्या ग्रहतारे आणि याचे चंद्राची शक्ती, शनीची शक्ती, जे नक्षत्र आहेत, या सगळ्या अंतराळ विश्वातल्या वैश्विक शक्ती, वैश्विक ऊर्जा, वैश्विक एनर्जी खेचून घेतात जमिनीकडे आणि त्याचा फायदा आपल्याला जमिनीतले गांडूळ वाढवण्यात होतो, जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू वाढवण्यात होतो, जमिनीमध्ये अतिवृष्टी झाली तरी पाण्याचा निचरा लवकर होऊन जातो. पेरणीच्या वेळेस सुद्धा ओलावा, जेव्हा हवा असेल त्यावेळेस आपल्याला एमओएस दिवस असा आहे, तो ओलावा सुद्धा वर येऊ शकतो, वगैरे वगैरे. त्याचा प्रचंड त्याच्यावर आपण याच्यामध्ये मुरुगप्पा चेट्टियार इन्स्टिट्यूट, थारामनी, मद्रास या ठिकाणी प्रचंड प्रयोग झालेले आहेत. आणि विनीता शहा मॅडम जे आहेत ते उत्तरांचलला याच्यामध्ये सर्क समिती सुद्धा एक आहे अकोल्यामध्ये, आणि सुपा बायोटेक या ठिकाणी सुद्धा भारतामध्ये याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे आणि सिद्ध झालंय की आपण बायोडायनॅमिक सायन्स किंवा याचं इंटिग्रेशन इसाप पद्धतीचं जर केलं आपण, त्या ठिकाणी शेतामधून होणारी नुकसानीची तीव्रता आपण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट, 2 प्रमुख गोष्टी घडतात या विसाप पद्धतीमध्ये. आपल्याला 2 गोष्टी साध्य करायच्या आहेत. आपल्याला जमिनीमध्ये भरपूर ताकद बनवायची आहे
आणि पिकामध्ये इम्युनिटी, जे प्रतिक्षमता म्हणतो, रोगप्रतिकार शक्ती भिनवायची आहे. छोट्या मोठ्या अतिवृष्टीमुळे, छोट्या मोठ्या थंडीच्या लाटेमुळं किंवा ताण पडला तरी त्याचा परिणाम होऊ नये. त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती, सगळ्या प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आपल्याला पिकामध्ये तयार करायची आहे. मग त्या पिकाचं वाण तयार करण्यापासून ती क्षमता कशी तयार करायची हे सुद्धा या हिसाब पद्धतीमध्ये आहे. जमीन ताकदवान कशी बनवायची हे सुद्धा या हिसाब पद्धतीमध्ये आहे. आणि दुसरं एक प्रमुख गोष्ट तुम्ही सगळ्यांनी स्वतः विचार करा की आपल्याला उत्पादन नको, प्रचंड उत्पादन नको, विक्रमी उत्पादन नको, विक्रमी उत्पन्न पाहिजे. तुम्ही म्हणाल दोन्हीमध्ये काय फरक आहे? उत्पादन उत्पन्न एकच आहे की नाही? आपण जे 1 एकर टमाटे लावले तर 1,00,000 रुपयाचे टमाटे आपल्याला उत्पादन झाले. उत्पादन 1,00,000 झाले, परंतु त्याच्यामध्ये खर्च आपण 75,000चा खर्च केलाय. सुतळ्या घेतलाय, बियाणे घेतलंय, औषध मारलेत, रासायनिक खतं टाकलेत, मजूर लागलेत, मार्केटला न्यावं लागलं. 75,000 रुपये त्याला खर्च झाला. उत्पादन तुमचं 1,00,000 झालं. हिसाब पद्धतीनं आम्ही 80,000च उत्पादन करू आणि खर्च 10,000च करू. म्हणजे निव्वळ नफा हा महत्वाचा आहे. उत्पन्न म्हणजे निव्वळ नफा. निव्वळ नफा तुम्हाला जास्त मिळाला पाहिजे, उत्पादन नको, उत्पन्न पाहिजे. हा निव्वळ नफा शेतामध्ये, शेतकऱ्याच्या खिशामध्ये कसा अधिकाधिक पडेल, तर ही पद्धती आपल्याला अवलंबली तर त्याच्यामध्ये निव्वळ नफ्याचं प्रमाण वाढेल. आणि नुसतं लोकांना दाखवण्यासाठी शेती करायची नाही, इतकं आमचं उत्पादन झालं, इतकं झालं. आपल्याला खिशात पैसे किती येतात हे महत्वाचं बघायचं आपल्याला. तर या ठिकाणी दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की या हिसाब पद्धतीमध्ये आपण 90% भांडवल निसर्गाचं वापरतो. 90% भांडवल पार्टनरशिप आहे. शेतकरी आणि निसर्ग यांच्यातली पार्टनरशिप आहे. या पार्टनरशिपमध्ये 90% भांडवल जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे, जमिनीतले गांडूळ आहेत, सेंद्रिय कर्ब आहे, सूक्ष्मजीवाणूंची संख्या आहे, ह्युमस आहे, आणि मित्रकिडी आहेत, मित्रबुरशी आहेत, अवकाशातली ऊर्जा आहे. हे सगळं जे निसर्गानं आपल्याला देणगी म्हणून दिलेलं आहे, त्याचा कधीच विचार केला नाही की आपण गांभीर्यानं की अत्यंत किती त्याचा कसा उपयोग करू शकतो आपण. 90% भांडवल पार्टनरशिपमध्ये आपण निसर्गाचं भांडवल घेतो आणि 10% फक्त आपण आपलं शेत, आपलं भांडवल वापरतो, ज्याच्यामध्ये मजूर आहे, आपली कृती आहे, वगैरे वगैरे. 10% भांडवलामध्ये आपण ज्या निविष्ठा आहेत, ज्या निविष्ठा 90% निविष्ठा, 80% निविष्ठा आपण ज्या खताच्या रूपामध्ये, कीटनाशकाच्या रूपामध्ये तण येऊ नये म्हणून ज्या निविष्ठा वापरू शकतो आपण, या सर्व निविष्ठा आपल्याला घरच्या घरी शेतावरच तयार करता येतात मित्रांनो. जेणेकरून आपल्याला बाजारात जाऊन त्या निविष्ठा विकत आणून घ्यायचा नाही, खर्च वाढवायचा नाही. उत्पादन खर्च कमीत कमी करायचा आहे. निविष्ठा आपल्याला घरीच तयार करायच्या आहेत. पुष्कळ निविष्ठा येतात. सेंद्रिय युरिया तयार करता येते, व्यायाम तयार करता येते, ट्रायकोडर्मा घरी तयार करता येतो आपल्याला, घनजीवामृत तयार करता येतात, पंचगव्य तयार करता येतात. ज्या डिटेलमध्ये आपण पुढे सांगू, पुढे त्याच्यामध्ये आपण लक्षात घेऊया. तर हे आपल्याला तयार करायचं आहे. आणि दुसरं एक भावना एक बदलायची आपल्याला की हे जी वनस्पती आहे, वनस्पती म्हणजे पीक जे आपलं आहे, शेतातलं पीक आहे, त्यांना भावना आहेत. त्यांना राग कळते, लोभ कळते, वेदना होतात, दुःख होते. ते एकमेकाला कम्युनिकेट करू शकतात, संवाद करू शकतात. एका ठिकाणी पिकावर जर कीड पडली, रोग पडला, तर ते संदेश देऊ शकतं दुसऱ्या टोकाच्या वनस्पतीला की बाबा माझ्याकडे हे आलेलं आहे, तू सावध राहा, तू काहीतरी कार्य कर. मग ते नॅचरल काहीतरी विद्राव्य किंवा असे द्रव्य सोडतात वातावरणामध्ये, जेणेकरून मित्रकिडी आकर्षित होतात, मित्र बुरशी आकर्षित होतात आणि त्या किडीचा बंदोबस्त करतात. ही भावना जी आहे वनस्पतीमध्ये, ही भावना हे लक्षात घ्या. ते पण सजीव आहे, आपणही सजीव आहोत. तर हे भावना लक्षात घेऊन जर त्यांच्याकडे त्या नजरेनं पाहिले, त्या प्रेमानं पाहिलं, ते पॉझिटिव्ह थॉट एनर्जी त्यांना प्रदान केली आणि आपल्याला त्यांची काळजी घेतली, तर ते अत्यंत उपयुक्त होईल आणि ते त्या दृष्टीनं आपल्याला कृती कार्यक्रम करता येईल. हे समजलं कशाहून मला? हे समजलं, मी 4 पुस्तकं वाचली. त्या 4 पुस्तकाचा मागेही उल्लेख केला होता मी. सिक्रेट लाईफ ऑफ प्लांट, झाडामध्ये भावना असतात, याचा प्रयोग जगामध्ये सिद्ध झालेला आहे. दुसरं म्हणजे सिक्रेट लाईफ ऑफ सॉईल, किती किमया आहेत जमिनीमध्ये, काय काय द्रव्य आहेत, काय काय उपयुक्त हे आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये घटक आहेत जे आपल्याला शेती करताना अत्यंत उपयुक्त आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. आणि तिसरं म्हणजे सिक्रेट लाईफ ऑफ नेचर, निसर्गामध्ये किती
क्षमता आहे, चमत्कार आहेत आपले, जे आपल्या लक्षातच आले नाहीत की त्या प्रकारचे एनर्जी आहेत वगैरे वगैरे. आणि चौथं म्हणजे मिथ्स ऑफ सेफ पेस्टिसाइड. या कीटकनाशकाचे किती भयानक दुष्परिणाम आहेत हे सुद्धा आपण या 4 पुस्तकामध्ये पाहिले मी, जे त्याचे लेखक आहेत पीटर टॉमकिन आणि क्रिस्टोफर बर्ड. हे पुस्तकं अँड्र्यू याचे लेखक आहेत वगैरे. तर हे आपण लक्षात घ्या, अभ्यास करा, चिकित्सक वृत्ती ठेवा, जागरूकपणे अंधानुकरण करू नका आणि त्यानुसार आपण इसा पद्धतीचं पेरणीपासून जमीन तयार करण्यापासून पीक काढेपर्यंत काय केलं पाहिजे याची माहिती आपण सावकाश एक एपिसोडमध्ये घेऊया. तूर्त या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.